1 एप्रिल 2026 फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा मराठी सिनेमा पाहिला. काय टाइमपास आहे पण म्हणजे त्यांनी त्याच्यातनं थोडंसं काय म्हणायचं मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय की सेक्स एज्युकेशन म्हणा किंवा मुलांना काही गोष्टी आपण गृहीत धरू नयेत की माहितीच असतात किंवा कळतात किंवा आपोआप येतात. म्हणजे आपणही थोडंसं काही गोष्टी लग्नाच्या नंतर किंवा काय असतं कसं असतं किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी काय प्रॉब्लेम येईल म्हणजे थोडक्यात मॅरेज रिलेटेड सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स ज्याबद्दल घरात थोडंसं गायडन्स आई वडिलांकडून म्हणा किंवा मोठे भाऊ बहीण असतील यांच्याकडनं दिला गेला पाहिजे. हा थोडासा त्या याच्यातनं मूवीमधनं मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि मिसअंडरस्टँडिंग आणि थोडंसं याच्यामुळे मग जे आपल्या आपसात थोड्याशा धुसफूस कुसफूस प्रेम तर खूप असतं बहीण भावंडांचं आई वडिलांचं, पण ज्या थोड्याशा कुरबुरी असतात तर त्या कशा सॉर्ट आउट करता येतील. म्हणजे थोडक्यात डिस्कशन पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे. कम्युनिकेशन नसलं तर काही नाही, म्हणजे तुम्ही बोला आणि सॉर्ट आउट करा तुमच्या तर हे थोडंसं सांगायचा प्रयत्न केला. तर असंच एक दाभाडे कुटुंबीय असतं. निवेदिता जोशी आणि भिसे नवरा बायको आहे आणि त्यांची बहीण दाखवली आपली कुलकर्णी आणि त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असते. तर मुलगा एक सिद्धार्थ चांदेकर आहे आणि एक आपला मेय वाघ आहे आणि मुलगी आपल्या ओळखीचीच आहे. तर दाखवले. आता अमेय वाघच्या म्हणजे घरात अमेय वाघच्या लग्नाची गडबड सगळी दाखवली आहे. मेहंदी, हळद हे ते सगळं. आणि त्याच दरम्यान मग काय काय गोष्टी म्हणजे घडत जातात. तर थोडक्यात हा जो सिद्धार्थ चांदेकर असतो तर ह्याच्याबरोबर प्रॉब्लेम म्हणजे लहानपणापासून एका कुटुंबाच्या मुलीशी यांचं लग्न म्हणजे जसं काही ठरल्यासारखंच लहानपणापासून त्यांना नवरा बायको म्हणून वागवलेलं असतं. आणि मग अचानक मोठं झाल्यावर म्हणजे ऍक्च्युली जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा एका जमिनीच्या तुकड्यावरून वाद होतात आणि ते विकोपाला जातात आणि लग्न मोडल्या जाते. तर हा वेड्यासारखा वागायला लागला असतो. दारू पिऊन धिंगाणा त्रास देणं वगैरे प्रकार सुरू करतो चांदेकर आणि त्याच्यामुळे ती मुलगीच कंप्लेंट करते पोलिसात आणि त्याच्यामुळे हा याचं डोकं सरकतं आणि हा म्हणजे वडीलच घर सोडून त्याला निघून जायला सांगतात, तोंड दाखवू नको म्हणून. तर हा गेला म्हणजे निघून गेला असतो, 2 वर्ष फिरकलाच नसतो आणि आता एकदम डायरेक्ट लग्नालाही त्याला बोलवलं नसतं, पण तो जसं कळतं त्याला तो आलेला असतो. थोडक्यात तर ते थोडंसं टसन आणि मग त्या आत्याबाईचे थोडेसे टॉन्ट. म्हातारी आजी पण असते मोठी आई घरात. इतरही पाहुणे आलेले असतात, मावशीची मुलगी अमुक ढमुक सगळे म्हणजे सगळ्यांची मजा मजा आणि त्यातली गंमत चालू. आता लग्न होते सगळं छान आणि पहिली रात्र वगैरे तर हा जसंच तिच्या जवळ जातो आणि हिची बहीण दाखवली आम्ही वाघच्या मेहणी म्हणजे ती जरा आगाऊ असते, तिला जरा जास्तच सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते आणि ती या सिद्धार्थ चांदेकरच्या उगीच मागे 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 त्याच्या लागली असते. आणि तर ही बायको म्हणते की मला पुढे शिकायचं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे आणि तर आपण थोडे दिवस प्लॅनिंग करूया, तर प्लीज प्रोटेक्शन वापरा. आता ह्याला प्रश्न पडतो प्रोटेक्शन काय. मग हा बाहेर जाऊन सगळं आपल्या मित्राला वगैरे फोन कर हे ते मागवतो, पण ते काय त्याला जमत नाही आणि कसं वापरायचं काय काही त्याला अंदाज नसतो आणि मग त्याला उलट्या होतात त्या असं बाथरूम मध्ये जाऊन तो जे काही करत असेल. तर झालं सगळ्यांना प्रश्न पडतो काय झालं काय झालं. मग आईला वाटतं की आपण अजून नवस फेडला नाहीये. नवस बोलली असते तिच्या आईने की सगळं छान झालं माझ्या मुलाचं लग्न बिग्न सगळं, तर मी नवस फेड. तर मग ते म्हणते आपण सगळे मिळून नवस फेडायला जाऊ. तर आणि बोकड कापीन म्हटलं असं त्यांनी मल्हारला. आता ह्याच्या आम्ही तसाच खूप दयाळू असतो. तर तो बघतो कोणी नाही आजूबाजूला, तो देतो बोकडाला सोडून. मग झालं सगळ्यांचं काय आता करायचं काय कोणाचं नाट लागला काय लागला. मग शेवटी
एक गुरुजीच सांगतात की एक याचं कणकीचं बोकड बनवा आणि तेच कापा. झालं. मग ते ते सगळं झाल्यावर घरी येतात आणि म्हणजे तिथे गोंधळ बिंधळही होत होतं तेव्हा हिच्या अंगात येते निवेदिताच्याच. आणि त्या अंगात येणारी बाई म्हणते की सगळ्यांनी तुम्ही चांगलं राहा, आपापसात कोणी आपसात तेढ धरून राहू नका आणि सगळे नीट राहा, चांगले राहा, एकत्र राहा. तो वचन देतात की नाही, आम्ही सगळे एकत्र राहू, कोणी कोणाला सोडून जाणार नाही. आता अशा ह्याच्यात आणि हे असतं की ही जी मोठी बहीण असते म्हणजे चांदेकरची वगैरे, तर तिला मूल होत नसतं आणि त्याच्यामुळे अधनमध्ये तिला सगळे टॉन्ट चालू असतात. तर ती म्हणते आपल्या नवऱ्या, आणि तिचा नवरा असतो पोलीस इन्स्पेक्टर, चांगला असतो, खूप दोघांचं खूप छान प्रेम असतं आणि घरातही सगळ्यांचं तिच्याशी छान असतं. घरी कोणीच टॉन्ट मारत नसतं, पण बाहेरचे लोक, हे आत्या किंवा कोणी आलेले, तर तिला IVF करून घ्यायचं असतं. पण मग शेवटी सिद्धार्थ तिला समजवतो की तू नको म्हणजे हे करू, उगीच कशाला जीवाचं हे करून ठेवते. तुला म्हणतात आहे ना दाजी की तुला मला तू मला काही कशाची कोणाची अजून गरज नाहीये. तर म्हणजे औषध हे ते त्रास हे कशाचं करून घेते. दुसरा एक छान, मग तो छान तिला एक कुत्र पाळायला आणून देतो वगैरे. मग ते एक सॉर्ट आउट होतं आणि मग म्हणजे 2-4 रात्री आणि हे काही दिवस असेच जातात. तर हिला टेन्शन यायला लागतं बायकोला अमेवाच्या की काय झालं याला, काय झालं. आणि त्यात ही जेव्हा सांगायला गेली असते बहीण हॉस्पिटलमध्ये की मला आता IVF ट्रीटमेंट घ्यायची नाही, आम्ही काही घेणार नाही, ट्रीटमेंट बंद आमचं. तर त्याच वेळेस तिला अमेवा तिथे हॉस्पिटलमध्ये दिसतो आणि तो पण गुप्तरोग विभागाच्या. तिथनं निघताना झालं. घरी आल्यावरती सगळ्यांना सांगते, सगळे टेन्शनमध्ये. हा घरी येईपर्यंत अमेवा सगळ्यांचे डोळे हे झालेले असतात आणि बायको तर अजूनच टेन्शनमध्ये. मग होतो विस्फोट सगळा. तर ते म्हणे, अरे पण तुम्ही मला असं का, मी तिथे गेलो म्हणजे मला काही असंच झालंय का. शेवटी तो सांगतो ओपनली की असं असं आमच्या दोघांचं प्लॅनिंगचं ठरलं होतं आणि मला काही ते प्रोटेक्शनचं जमत नव्हतं, म्हणून मी गायडन्स घ्यायला म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो. मग तो आई वडिलांना म्हणतो की तुम्हाला असं कसं वाटतं की जन्मताच आपल्या पोरांना सगळं माहीत असेल किंवा येईल, तुम्ही लोकांनी सांगायला पाहिजे. आई म्हणते, अरे आम्हाला कोणी नव्हतं सांगितलं, आमच्या आई वडिलांनी. तर पण म्हणे आता जमाना बदलला आहे. ते मग लगेच सिद्धार्थ चांदेकर आणि ते दाजी त्याची फिरकी घ्यायला लागतात. अरे आम्ही सांगतो सांगतो तुला देतो ट्रेनिंग वगैरे प्रकार सुरू होतात. म्हणजे परत मग हसतं खेळतं वातावरण होऊन जातं आणि म्हणजे तेच टेन्शनमध्येच गैरसमज कसे न सांगण्यामुळे होतात. आणि मग चांदेकर पण दाजींना म्हणतो की आता मी कुठेच जाणार, आणि त्यांनी मग स्टुडिओ टाकला असतो 2 वर्ष पुण्यात जाऊन. आणि ते स्टुडिओचं फोटोचं खूळ त्याच्या आईकडनं आलं असतं, आईला असते फोटोग्राफी. आणि वडिलांवरही तो खार खाऊन असतो की तुम्ही आम्हाला दिलंच काय आहे? काही बिझनेस टाकायचा म्हटला, करायचा म्हटला की पैसे नाहीत, तुम्ही तुमचं हे करा. त्या यालाही म्हणतो अमेवागला, तू काय म्हणे ते गाई म्हशी खुराडे, त्यांचं पोल्ट्री असते आणि गोठा असतो भरपूर, म्हणजे तसं शेती वगैरे सगळं छान, खाऊन पिऊन आनंदात सुखी असतात. तर हा म्हणतो आईला, आई हे कुठे जातात बाबा दरवेळेस सकाळी उठून, तू काही विचारत नाही त्यांना, काही नाही. म्हणतो एक दिवस पाठलाग करतो. तर बघतो तर वडिलांचं सोशल वर्क खूप असते, लोकांना मदत करणं हे. तर त्यांना गावकरी एका छोट्याशा ठिकाणी पाण्याची समस्या असते आणि ते पाणी आणून द्यायला त्यांनी मदत केली असते. त्याच्याकरता ते तिथे गेले असतात. त्यांना त्यांच्या हातून नारळ फोडून वगैरे. मग तो एकदम भारावून जातो. मग वडिलांबरोबर परत येतो. म्हणतो मी तुम्हाला समजण्यात चूक केली. म्हणजे थोडक्यात मग दाखवलंय की सगळ्यांच्या मनातल्या आढी किंवा हेवे दावे किंवा ज्या चुकीच्या समजुती असतात त्या पण दूर होतात. आणि हा परत ते लग्न झाल्यावर म्हणजे चांदेकरचं ज्या मुलीशी लग्न होणार असतं, पण मग तिचं लग्न झालेलं असतं आणि तो तिचा नवरा खूप चांगला असतो. तर हा इथे आल्यावरही सारखा तिला फोन कर, त्रास देत असतो. मग ते पण गैरसमज त्याचे दूर होतात सगळं. आणि मग ही पण बहीण प्रॉमिस घेते त्याच्याकडनं की आता तू तिच्या आयुष्यात फिरकणार नाही, तिला विसरून जाणार, तू आता तुझ्या आयुष्याचा विचार कर. असं करून मग शेवटी सगळं छान होतं. असं एक त्या फॅमिलीची हॅप्पी एंडिंगची गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे सिनेमा तसा ठीक आहे.